हाय फ्रेंड्स, तुम्ही पण बटाटा लवर आहात का? तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला स्टार्ट करूया. त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा एवढे तेल घेतले आहे. तेल गरम झाले की यामध्येच घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी. मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. जिरे पण तडतडले की यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि लसूण घालायचं आहे. इथं मिरच्यांचे प्रमाण आपल्याला थोडेसे कमी ठेवायचे कारण की आपण मसाल्यांचाही वापर करणार आहोत. तर मी इकडे बटाटेही असे चिरून घेतले आहेत आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. आता हा बटाटा आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचा आहे. सर्व बटाटा यामध्ये घालून याला परतून घ्यायचा आहे. 2 मिनटं बटाटा आपण असंच परतून घेतला आहे. आता यामध्येच घालूया मसाले. मसाल्यांमध्ये मी घेतला आहे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला. आता हे सर्व मसाले आपण असेच परतून घेणार आहोत. गॅस इकडे आपल्याला मिडियम टू लोवरच ठेवायचे आहे. सर्व मसाले मिक्स झाले आहे. आता याला हाताच्या साहाय्याने असे पाणी शिपडून घ्यायचे आहे आणि आपण 5 मिनटं असेच वाफेवर शिजवून घेणार आहोत. इकडे माझे 5 झाले आहे. आता आपण याला मिक्स करून घेऊया. मिक्स करून आपण बटाटा शिजला आहे की नाही ते बघून घेऊया. इकडे अजून बटाटा शिजला नाही आहे तर आपण अजून 10 मिनटं ह्याला शिजवून घेऊया. तर इकडे माझे 10 मिनटं झाले आहे आणि बटाट्याची भाजी आपली रेडी झाली आहे. आता यावरच कोथिंबीर घालूया आणि बटाट्याची भाजी आपली रेडी